घर ट्रकवर लोड करून आणू शकतो? हो, अर्थातच. म्हणजे तोच आमचा USP आहे. मग त्याची प्रोसेस नेमकी काय आहे? कारण आपण कोणतंही सामान, हेवी सामान सुद्धा ट्रकवर लोड करून आणलेलं बघितलंय. पण एक घर ट्रकवर लोड करून त्या ठिकाणापर्यंत घेऊन येणं हो. म्हणजे मोठं चॅलेंजिंग दिसतं. येस. तर ही प्रोसेस नेमकी काय आहे? काय-काय तुम्ही गोष्टी फॉलो करता? रूल्स काय असतात? हो. सो ह्यामध्ये ह्याचं मेन इम्पॉर्टंट आहे फ्रेमवर्क. हे जे स्ट्रक्चरल फ्रेमवर्क आहे, ह्या गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप्सचा आम्ही एक होमोजिनियस स्ट्रक्चर बनवतो. अच्छा. वेल्डिंग केलं जातं त्या स्ट्रक्चरचं ॲज पर द डिझाइन. म्हणजे क्लायंटला जसं हवं आहे त्याप्रमाणे पूर्णपणे डिझाइन केलं जातं. सो त्याचं जॉइनरी ही खूप महत्त्वाची आहे. त्याचं स्ट्रेंथ ह्या जॉइनरीमध्येच आहे. मग त्याच्या लिफ्टिंगपासनं सगळं डिझाइन केलं जातं, की ह्या कॉर्नर्सवरनं उचलायचं आहे. सो इथे किती स्ट्रेंथ दिली पाहिजे आणि अकॉर्डिंगली मटेरियल्सचं मग आम्ही त्याला क्लॅडिंग करतो. आणि त्याच्यामुळे म्हणजे इट इज ऑलरेडी टेस्टेड अँड ट्राईड की ते स्ट्रेंथ किती असते, काय असते. आणि ते तसंच उचलून मग ट्रकवर ठेवतो आणि त्यामध्ये फक्त साईटवर जाऊन क्रेननी अनलोड करून ठेवतो. तिथे फक्त पाणी जोडायचं, इलेक्ट्रिसिटी जोडायचं आणि जर टॉयलेट असेल तर त्याचे स्युएज जोडायचं. ओह! अच्छा. एव्हरीथिंग एल्स इज टेकन केअर ऑफ. म्हणजे जे सिमेंट, विटा सगळं काही घेऊन येऊन त्याच्यानंतर आपले कामगार असतील, बांधकाम कामगार त्यांना वगैरे बोलावण्यापेक्षा एक रेडीमेड घर तिथपर्यंत ट्रकवर टाकून ते हो. त्या ठिकाणी आणून ठेवलं जाऊ शकतं आणि तिकडे आणल्यानंतर फक्त तुम्ही म्हणताय की इलेक्ट्रिसिटी जोडायची आहे आणि आणि पाणी. काही बेसिक पाणी हो. जोडायचं आहे. बाकी सगळं त्याच्यामध्ये असतं. हो, बाकी मग याच्यामध्ये म्हणजे ट्रकवर समजा आपल्याला ते लोड करायचं आहे. तुम्ही हो. म्हणताय की कुठून कशा पद्धतीने हो. लिफ्ट करायचं हे सुद्धा असतं. हो. तर तिथे ते त्याला काही इजा होण्याचा किंवा तुटण्या-फुटण्याचा काही धोका असतो? अ, नसतो असा काहीच, कारण त्याप्रमाणे ते डिझाईन आहे सगळे. अच्छा. त्यामुळे कधीच असं होत नाही, की युनिट उचलताना किंवा ह्यानी म्हणजे इनिशियली आम्हालाही भीती वाटायची, की क्रेननी उचललं, की खूप उलट मनात वाटायचं हे पडतंय की काय? एक्झॅक्टली. पण कधीच असं स्ट्रक्चरला झालेलं नाही आहे काही, कारण त्याचं वेल्डिंग तितकं स्ट्राँग असतं आणि मटेरियलची जी क्वालिटी आहे, ते एकदम टॉप क्वालिटी आहे. ह्यामध्ये आम्ही कधीच कॉम्प्रोमाईज करत नाही, कारण लोकं ह्यामध्ये राहणार आहेत. हां. सो त्या हिशोबाने आम्ही त्याच्यामध्ये तेवढे इनपुट देतो. अच्छा. मग आपलं साधारण जे एक घर असतं त्याच्यामध्ये विटा असतील, सिमेंट याचा वाळूचा वापर केला हो. जातो, रेतीचा. तर मग या घरामध्ये हे जे स्ट्रक्चर तुम्ही बनवून देतात हो. त्याच्यामध्ये कोणतं मटेरियल वापरता? सो ह्यामध्ये स्टीलचं फ्रेमवर्क आहे आणि एक वॉल पॅनल आमचा आम्ही डेव्हलप केलेला आहे. त्यामध्ये सिमेंट शीट्स आणि इन्सुलेशन असतं. सो एक सॉलिड वॉल पॅनल विथ द फ्रेमवर्क म्हणजे असं होमोजिनियस स्ट्रक्चर बनवतो. त्याच्यानंतर क्लायंटला जसं म्हणजे फिनिशिंग तसं हवं आहे, म्हणजे बाहेरून सपोज वुडन लुक हवा आहे का प्लास्टरसारखं दिसणारं हवं आहे का विटांसारखं दिसणारं हवं आहे, असं क्लॅडिंग केलं जातं. अच्छा. आणि आतमध्ये आपलं जिप्सम शीट्स म्हणजे POP जे आपण म्हणतो तशा टाईपमध्ये पेंटेड वॉल्स दिसतात. फॉल सिलिंगमध्ये थोडंसं ह्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये कसं लाईट वेट मटेरियल जास्त कन्सिडर करावे लागतात, कारण क्रेननी उचलतो आपण. सो तो एक फॅक्टर आहे की लाईट वेट मटेरियल्स घेतो आपण. पण टाईल्स ही लावतो, म्हणजे जसे आपल्या नॉर्मल घरामध्ये विट्रिफाईड टाईल्स असतात किंवा स्टोन टाईल्स असतात, हे टाईल्स लावतो. असं सगळं धरून मग हे फिनिश प्रॉडक्ट रेडी होतं. ओके.